तर कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर केलेल्या या वादग्रस्त गाण्यानंतर शिवसैनिकांनी स्टुडिओ फोडला। खारमधल्या स्टुडिओची तोडफोड केली आणि तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे, तर राहुल कनालला नोटीस जारी केली आहे। दरम्यान खार पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या 11 आरोपींना पाण्याच्या बाटल्या आणि जेवण पुरवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, या शिवसैनिकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या पोलिसांनी या 11 जणांना अटक केली आणि त्यांची खास बडदास्त ठेवली जाते असं म्हणायचं का? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की काल रात्रीपासून हे प्रकरण खरं तर मोठं झालेलं पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी 3 जानेवारीला कुणाल कामरा यांनी शो केला होता, त्या युनिकॉन्टल हॉटेलच्या हॅबिटॅट क्लबमध्ये हा शो पार पडला होता। याच हॅबिटॅट क्लबची काल शिवसैनिकांनी ज्या वेळेला संजय राऊतांनी गाणं ट्विट केलं, त्याचा व्हिडिओ ट्विट केला कुणाल कामराचा, त्यानंतर हे जे गाणं आहे ते व्हायरल झालं आणि त्यानंतर शिवसैनिकांनी त्या युनिकॉन्टल हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली। या सगळ्या प्रकरणानंतर आपण जर बघितलं तर शिवसैनिकांच्या जवळपास 11 जणांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी अटक करण्यात आलेली आहे, बाकी सगळ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर हे दोघंही आता पोलीस स्टेशनमध्ये आहेत। मात्र आपण जर बघितलं तर त्यांना सकाळपासून एक वेगळी ट्रीटमेंट देण्यात येते अशी राजकीय चर्चा रंगलेली पाहायला मिळते। त्याचं कारण राहुल कनाल यांना रात्रीच खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र आज सकाळी त्यांना घरी थोड्या वेळासाठी फ्रेश होण्यासाठी घरी सोडण्यात आलं। त्यानंतर पुन्हा एकदा राहुल कनाल पोलीस स्टेशनला आले। त्यानंतर पाण्याच्या बाटल्या असतील किंवा जेवणाचे डब्बे असतील ते त्यांना आतमध्ये पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देण्यात परमिशन देण्यात आली। खरं तर इतर आरोपींना जर आपण बघितलं तर अशी परमिशन देण्यात येत नाही। मात्र राहुल कनाल हा VIP ट्रीटमेंट घेत असल्याचा आरोप देखील राजकीय वर्तुळातून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता कुणाल कामरा जो आहे, ज्याच्यामुळे हा वाद उत्पन्न झाला, तो मुंबईच्या बाहेर आहे। त्यामुळे अद्यापही पोलिसांच्या तो हाती लागलेला नाही। त्यामुळे नेमकं हे प्रकरण आता कसं वळण घेत आहे, आज त्याचं विधानसभेमध्ये काय पडसाद उमटतायत, हे सगळं बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे दीपाली। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे या सुविधा पुरवून खास बडदास्त ठेवली जाते असंच काहीतरी म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान कुणाल